नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ आपल्या सोबत आहेत। मोहोळ सर, आपण बघतोय की ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर देखील पुण्याला जी ड्रग्सची कीड लागली ती समूळ नष्ट होत नाहीये। फर्ग्युसन रोड सारख्या ठिकाणी, वर्दळ्याच्या ठिकाणी मुलांना ड्रग्स दिले जाते, काय तुमची प्रतिक्रिया? नाही, हा जेव्हा व्हिडिओ बाहेर आला त्यानंतर ताबडतोब पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार यांच्याशी मी बोललोय। त्यांना सांगितलं हॉटेलवाला तर सोडून द्या, 5 वाजेपर्यंत मुळात ते हॉटेल कसं चालू राहिलं हा भाग तर आहेच आहे, त्यामुळे हॉटेल चालक किंवा मालक हा सोडून द्या, पण ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ते हॉटेल येतं तो वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत त्या पोलीस स्टेशनचे, डेक्कन पोलीस स्टेशन असेल कुठले असेल, ताबडतोब सस्पेंड केलं पाहिजे। पुण्याच्या संस्कृतीला, पुण्याच्या नावाला कलंक फासणारी ही सगळी घटना आहे। त्यामुळे पुण्याचे पोलीस आयुक्त अजून पण मी त्यांना म्हणालो की मागच्या सगळ्या घटनेत आपण अजूनही आपले पोलीस खातं हे शानं झालेलं दिसत नाही, त्यामुळे ताबडतोब या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सस्पेंड म्हणजे निलंबनाची कारवाई ताबडतोब तुम्ही करा, मी त्यांना आदेश दिलेले आहेत। आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ललित पाटील ड्रग्स प्रकरण असेल, त्यानंतर आता पोर्शे गाडीचं अपघात प्रकरण असेल, ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरण, या सगळे प्रकरण वारंवार घडतायत, मात्र कुठेतरी आपली यंत्रणा कुचकामी ठरते, पोलीस यंत्रणा असेल किंवा उत्पादन शुल्क विभाग असेल, असं वाटत नाही तुम्हाला? निश्चितच आहे, मला असं वाटतं की या शहराच्या नावाला काळीमा फासणाऱ्या या सगळ्या घटना आहेत, या कोणालाही आम्ही माफ करणार नाही, कोणालाही आम्ही लोकप्रतिनिधी सोडणार नाही। या शहराचा खासदार म्हणून मी त्वरित माननीय पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित एकही अधिकारी, पोलीस किंवा संबंधित कोणी, तो हॉटेल मालक असेल, चालक असेल, कोणी वाचता कामा नाही, सर्व संबंधित पोलीस अधिकारी ताबडतोब सस्पेंड केले पाहिजे, त्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पुणे हे एज्युकेशन हब आहे, संपूर्ण देशभरातून अगदी मुलं इथे शिकण्यासाठी येत असतात। दुसरं म्हणजे आपले राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण पुण्याचं नाव घेतो, विद्येचं माहेरघर, मात्र कुठेतरी प्रशासन कुचकामी ठरतंय। मला वाटतं या प्रकरणी आता सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे। अशा वेळेला प्रत्येक जी अशा वेळेला घटना झाली, सर्व पुणेकर या अशा विषयात एकत्र येतात, एकत्र काम करतात, हे आपण मागच्या पोर्शे कारच्या अपघाताच्या प्रकरणात पाहिलं असेल। त्यामुळे पुणेकर जागृत आहेत, पुणेकर या पुण्याच्या नावाला, या पुण्याच्या संस्कृतीला कुठेही धक्का लागला तर पुणेकर शांत बसत नाहीत, हे काही नवीन नाही। आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणा ही जी काही चालली आहे, याच्यामध्ये जो काही गोंधळ आहे, याच्यामध्ये जे काही त्रुटी आहेत, याच्यामध्ये जे काही चुकीचं काम चाललंय, याला कोणालाही आम्ही कोणी पाठीशी घालणार नाही। त्यानं ताबडतोब हे संबंधित पोलीस अधिकारी निलंबित झाले पाहिजे अशी मी सूचना केलेली आहे। मुरलीधर मोहोळजी, तुम्ही अगदी साम टीव्हीशी सविस्तरपणे संवाद साधला, तुमची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही मागणी आहे, काळीमा फासणाऱ्या घटना आता सहन करणार नाहीत आणि त्यांनी इशारा देखील दिलेला आहे आणि जबाबदार पोलिसांचं निलंबन करा अशी देखील मागणी नवनिर्वाचित पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे। जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करा अशी त्यांची मागणी आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही मागणी आहे। अल्पवयीन तरुणांना दारू दिली जाते, ड्रग्सचं सेवन ते करतायत, फर्ग्युसन रोड सारख्या वर्दळीच्या ठिकाणी, अगदी शहरातील मध्यवर्ती भागाच्या ठिकाणी नामांकित हॉटेलमध्ये प्रकार सुरू आहेत, याचा निषेध होतोय।